लोकनेते दयाराम राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त वारकरी संप्रदायासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारीनिमित्त शिबिर लोकनेते दयाराम राजगुरू सांस्कृतिक भवन नायडू हॉस्पिटल येथे संपन्न झाले। पाऊले चालती पंढरीची वाट। दरवर्षीप्रमाणे यंदाही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखीचे दिनांक 30 जून 2024 रोजी पुणे शहरात भव्यदिव्य असे आगमन झाले। यावेळी महाराष्ट्र राज्यातील अनेक वारकरी दिंड्या पुण्यात येतात। त्यातीलच काही दिंड्यांची राहण्याची खाण्याची सोय लोकनेते कैलासवासी दयाराम तुळशीराम राजगुरू सांस्कृतिक भवन नायडू या ठिकाणी नगरसेविका श्रीमती लताताई दयाराम राजगुरू व उद्योजक कुणाल राजगुरू व सर्व राजगुरू परिवार वारकऱ्यांची सोय करतात। 1 जुलै 2024 रोजी लोकनेते कैलासवासी दयाराम राजगुरू नाना यांची जयंतीचे औचित्य साधून यावेळी पंढरपूरच्या दिशेने पायी चालणाऱ्या वारकरी पुरुष व महिला आरोग्य शिबिराचे व दंत तपासणीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी सर्वांची तपासणी करून औषध उपचार केले। यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री रमेशदादा बागवे यांनी शिबिराचे उद्घाटन केले। या प्रसंगी राज्याचे माजी पोलीस महासंचालक माननीय अशोकजी दिवरे साहेब, आमदार मोहनदादा जोशी, नगरसेवक अविनाश बागवे यांनी नानांना अभिवादन करून शिबिरास भेट दिली। यावेळी या भागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। या ठिकाणी असलेले हे मोफत आरोग्य शिबिर त्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत। सर्व आपले दिंडीतील सर्व वारकरी भक्त मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। आज ही सर्व उपस्थित असणारे सर्व डॉक्टर, सर्व आदरणीय मंडळी आहेत आणि विशेषतः उपस्थित आहे ते असणारे नानी ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे चिरंजीव असणारे श्री कुणाल भाऊ असतील, अमोल भाऊ आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आज या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर त्यांनी नानींनी आयोजित केलं। तसं लालचंद भाऊ त्यांना त्या दिवशी म्हटले होतं की नानी यावर्षी दवाखाना बंद आहे, दवाखाना दुसरीकडे गेलेला आहे, आमच्या वारकरीची थोडी व्यवस्था होणार नाही, काहीतरी गाडीची काहीतरी डॉक्टरची व्यवस्था ॲम्ब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी करा। त्यावेळेस नानींनी सांगितलं की तुम्ही त्याची काळजी करू नका, या ठिकाणी आम्ही मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी नियोजित केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे आणि त्या आरोग्य शिबिराचं नियोजन करण्याचं असणारं श्री लोकनेते राजगुरू साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे नियोजन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। राजगुरू साहेबांचं खूप या परिसरावर प्रेम होतं, सहकार्य होतं आणि त्यामुळे सर्व परिसराचंही त्यांना या ठिकाणी नियोजन आहे आणि तसंच नियोजन या ठिकाणी आमच्या असणाऱ्या लतानानी अगदी व्यवस्थित नियोजन आणि सर्वांवर आपल्या वारकऱ्यावर प्रेम करतायत। सर्व परिसरावर या ठिकाणी त्यांचं कार्य खूप मोठं आहे। तसं पाहिलं तर आपण पहिल्या सुरुवातीला 2-4 वर्ष अशी परिस्थिती होती या ठिकाणी की या आतमध्ये आलं तर लालचंद भाऊ यांना 2-3 दिवस आधी येऊन साफसफाई करावं लागायची। दारूच्या बाटल्या पडलेल्या असायच्या, गुटखे खाऊन भिंतीवर थुकलेल्या असायचं, आल्यानंतर 2-4 दिवस काही घाण केलेली असायची, ते साफच करावं लागायचं आधी। बरं साफ करून घरी गेल्यानंतर पुन्हा काहीतरी घाण करून ठेवायची, म्हणजे आल्या दिवशी पुन्हा साफ करायची। एवढी परिस्थिती बिकट होती, आपण या ठिकाणी बघितलं। परंतु 2-3 वर्षांनी नानीने मनावर घेतलं आणि या ठिकाणी अशी परिस्थिती झाली की आपलं खाली पाहिलं तर आपला चेहरा त्या फळजीमध्ये दिसतो, है का? इतकी व्यवस्था त्यांनी वारकऱ्यांची करून ठेवली, इतकं नियोजन, सुंदर नियोजन, सर्व कंपाऊंड वगैरे सर्व या ठिकाणी व्यवस्थित त्यांनी नियोजन केलं आणि कालचा विषय आरोग्य शिबिर त्यांनीही या ठिकाणी आपल्या वारकऱ्याच्या व्यवस्थेकरता सर्व हे काही केलेलं आहे। मी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करतोय की नानींचं आरोग्य आयुष्य खूप सुंदर अशा प्रकारचं जावो आणि त्यांच्या ज्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण हो आणि माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी। अभिवादन करू। आज ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व इथं एकत्रित राहिलेलो होते, आमचे वडील बुद्धवासी दयाराम तुळशीराम राजगुरू, या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आमचे महाराज रामकृष्ण महाराज असतील, बालकृष्ण दिघे महाराज असतील, त्याच्यानंतर आपले काका असतील,
श्रीमती लताताई राजगुरू असतील, जमसूभाई असतील, अमोल राजगुरू असतील, त्याच्यानंतरनं कॉर्पोरेशनचे आमचे सर्व जे डॉक्टर लोक आहेत त्यांचं पण मी इथं मनापासून स्वागत करतो. आलेले माझ्या प्रत्येक वारकरी, माझे बंधूंनो, माझ्या आई समान, माझ्या वडिलांसमान आलेले माझे तुम्ही सर्व भक्तांचं मी इथं मनापासून स्वागत करतो. खरं तर हा एक योग्य आहे आणि आज खरं तर हे सूत्रसंचालक ज्यांनी केलेलं आहे ते आमचे प्रताप शिर्के साहेब, त्यांचं इथं आगमन आहे. डाळिंबे साहेब असतील, त्याच्यानंतरनं थोड्या वेळातच आपल्याला आता रमेशदादा बागवे साहेब इथे त्यांचं आगमन होणार आहे. खरं तर हा कार्यक्रम आज बघायला गेलं तर महाराज प्रत्येक वेळेस आपण सर्वांसाठी ही सोय करतो, पण आज हा योग इतका चांगला आलेला आहे की वडिलांचा वाढदिवस आणि तुमचा इथं राहण्याचा योग हा एकत्र आला. आणि मग त्यावेळेस म्हटलं का आपले हे लोक जे आपल्यासाठी एकदम मनापासून प्रेम करतात, आज त्यांचं इथं आगमन झालं आहे. तर नानांचं प्रेम दरवेळेस असायचं तर तेच प्रेम घ्यायची कुठेतरी प्रथा, तर आज आपल्याला हा एक कुठला तरी मार्ग आहे आणि तो पूर्ण करण्याचा आज ही संधी भेटलेली आहे. खरं तर देव आम्ही पाहिला नाही, तुम्ही पण पाहिला नाही, पण देवांच्या मार्गावर चालणारे तुम्ही आम्ही सर्व वारकरी, तुमचं मी किती मनापासून कौतुक करू. खरं तर देवमध्ये मला तुम्हीच लोक दिसतात. खरं याच्या मागं कारण आहे का तुम्ही त्या वाटानं जातात, तुम्ही त्या वाटामध्ये मी तुम्हाला विठू माऊली आणि हे सगळे मला एकत्र तुमच्या प्रत्येक चेहऱ्यामध्ये दिसतो. आणि अशा लोकांचा ज्यावेळेस आपण सेवा करायला आपल्याला ज्यावेळेस संधी भेटती तर त्याच्यासारखं पुण्य काम कुठं नसणार असं मला कुठेतरी वाटतंय. आणि म्हणून नानांच्या वाढदिवसानिमित्त ज्यावेळेस आपण इथं एकत्र येतो आणि त्यावेळेस आरोग्य शिबिर असं डोक्यात येतं, तुमच्या लोकांना त्याची सर्वात जास्त गरज आहे. आणि आज कुठेतरी ती संधी भेटली आणि मला खूप मनापासून इतका आनंद होतोय का हा असा कुठला तरी वेगळा कार्यक्रम होता. आपण दरवेळेस कार्यक्रम करतो पण आज हा योग जुळून आलेला आहे. नानांची जयंती आज कुठेतरी साकार झालेली आहे असं मला कुठेतरी वाटतं तुमच्या माध्यमातून. तुम्ही आलेले लोक हे फार मोठं देणगी देऊन जातात आम्हाला. कुठलं तर माणसानी माणसासारखं वागायचं कसं, माणसांना माणुसकी दाखवायचं कसं, ह्या तुमच्या लोकांपासून शिकण्याची आम्हाला कुठेतरी संधी दरवर्षी भेटते. आणि त्यावेळेस तुम्ही इथं दरवेळेस मोठ्या संख्येने येतात त्यावेळेस आम्हाला खूप अभिमान वाटतो. आणि खरं आज महाराज ह्यावेळेस मला इतकं आनंद होतो का आपले संख्या वाढत चाललेली आहे. खरं अभिमान वाटतो का तुमच्या भक्तीने आणि तुमच्या मार्गाने लोक जोडत चाललेले आणि जोडायचं काम दरवेळेस दयाराम राजगुरू यांनी केलेलं होतं त्यांच्या प्रभागामध्ये. आज खरं तर ज्यावेळेस बाहेरून पण लोक येईल आणि ते आनंदित राहतात कारण की नाना हे फक्त पुण्या शहरापुरते नव्हते, नाना फक्त महाराष्ट्रापुरतं नव्हते, तर नाना अख्ख्या दिल्ली भारतामध्ये गाजलेलं नाव होतं हे कोणी वस्तुस्थिती नाकारू शकत नाही. आणि ज्यावेळेस अशा व्यक्तीचं ज्यावेळेस कुठेतरी जयंती आपल्याला अशा मार्गाने करायला भेटली तर नानांची जयंती कुठेतरी चांगल्या पद्धतीने साकार झालेली असं मला कुठेतरी वाटतंय. आज पीएमसीच्या प्रत्येक डॉक्टर लोक आज इथं आलेले आहेत. आरोग्य हा फार महत्वाचा आहे. तुमचं आरोग्य नीट असेल तर प्रत्येक गोष्टी तुमची होऊ शकते असं मला कुठेतरी वाटते. आजकालची लाईफस्टाईल ही फार भयानक झालेली आहे, पण तुमचं मनाची खरं तर डॉक्टर की कोणी असेल तर आपले ते विठू माऊली आहेत हेच, आणि तेच तुम्हाला ऊर्जा देतात आणि ती ऊर्जा देण्याचं काम खरं तर तुम्हाला बघून आम्हाला कुठेतरी आनंद होतो. आणि म्हणूनच आज हा आरोग्य शिबिर घेताना मला खूप आनंद होतो. आज त्याच्यामध्ये सर्वात स्नेहाचा वाटा आमच्या आई असतील. दरवर्षी त्यांचं वेगवेगळे उपक्रम घेण्याचे त्यांची दरवेळेस संधी असते. आणि नानांचं नाव, नाना हे भूतकाळ न होता नाना भविष्यामध्ये पण ओळखलं जाणार, म्हणून अशासाठी हे असे उपक्रम आपण राबवत असतो. येणाऱ्या पिढीला नाना काय होते हे कळलं पाहिजे. नाना भूतकाळ होता कामा नये. आज गेले 20 वर्ष झाले नानांना जाऊन, पण आजही नाना मला असं कुठेतरी वाटतं जिवंत आहे. त्यांच्या कार्यानं, त्यांच्या केलेल्या कामानं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं ते दरवेळेस जिवंत आहे. आणि त्यांना जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही दरवेळेस करतात. फक्त तुमच्या लोकांना फक्त एवढंच आहे का आमच्यासाठी दरवेळेस प्रार्थना करा की आमचं घर चांगलं राहावं, आमच्या आई चांगले राहावं, आमचे वडिलांना तुम्ही दरवेळेस असंच प्रेम देत राहावं, आमच्या भाव, आमच्या बहिणी, आमचे सगळेच लोक, आमचे सगळेच भावबंधांना, आमचं पूर्ण कुटुंबासाठी तुम्ही तुमचं दरवेळेस आशीर्वाद द्यावं. आणि मी जास्त काय न बोलता
परत एकदा मी दयाराम राजगुरूंना यांच्या जयंतीनिमित्त मी परत विनम्र अभिवादन करतो आणि तुम्हा सर्व मान्यवरांचं मी इथं कौतुक करतो. तुम्ही दरवेळेस इथं असतात, तुमचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतो. आणि एक गवाही देण्यासाठी आता आम्हाला आई सांगणं काय कमी राहणार नाही का, महाराजांना नेक्स्ट टाइम आता ही जागा कमी पडत राहिली तर वरती उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही जरा प्रस्ताव पुढे करावे हीच विनंती करतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय बुद्ध आणि रामकृष्ण हरी. बुद्ध यांना विनम्र अभिवादन करतो. बुद्धवासी कैलासवासी दयारामजी राजगुरूजी यांना देखील अभिवादन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय रमेशदा बागवे साहेब, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, ते सभागृहातील आमचे ज्येष्ठ आदरणीय श्रीमती लताताई राजगुरूजी, तसेच कुणालजी राजगुरू, आमचे अमोलजी राजगुरू, त्यांचे सर्व सहकारी, ज्यांचं या ठिकाणी आपण मार्गदर्शन घेतो. आणि अशा सर्वांना नेहमी धार्मिकच्या माध्यमातून, आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे माननीय श्री बालकृष्ण महाराज दिघेजी, त्यांचे सर्व विविध दिंडीचे प्रमुख आणि सर्व त्या ठिकाणी उपस्थित वारकरी बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम तर या ठिकाणी नानींचं मनापासून आभार व्यक्त करतो की आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना या चांगल्या उपक्रमांना आपण या ठिकाणी बोलवलं आणि वारकरी आमच्या बंधू भगिनींची सेवा करण्याची एक छोटीशी संधी उपलब्ध करून दिली. वास्तविक आता भवानी पेठेमध्ये ज्या भागात आम्ही वास्तव्यास आहे तिथं अनेक वर्षापासून, जवळजवळ 40 ते 42 वर्षापासून विविध माध्यमातून विविध दिंडींचे त्या ठिकाणी आम्ही स्वागत आणि सेवा करतो. यावर्षी समर्थ प्रतिष्ठान असेल, क्रांतीवीर लवजी वसा साळवेकर प्रतिष्ठान असेल, महानगरपालिकेतले काही सेवक असतील, काही तिथले मंडळ असतील, अशा सर्वांना मिळून जवळजवळ 125 ते 135 विविध दिंड्यांचं त्या ठिकाणी व्यवस्था, राहणी खाणं आणि त्यांचं जेवण आणि साहित्य वाटप हे असे विविध कार्यक्रम कालपासून त्या ठिकाणी सुरू आहेत. आणि हे सगळं माऊलींच्या आशीर्वादाने ते करून घेतात आणि त्या ठिकाणी आम्ही करतो, हीच त्या ठिकाणी आमची भावना आहे. तुमचा जो हा प्रवास आहे आळंदी आणि देऊपासून पंढरपूरपर्यंत तो कसा सुखद होईल, कसा त्या ठिकाणी व्यवस्थित होईल, याच्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते छोटे या ठिकाणी प्रयत्न करतात. मग वेगळं काही महाप्रसादाचा कार्यक्रम असेल, आरोग्य शिबिर असेल, तुम्हाला जाताना काही साधनं असतील किंवा औषध उपचार असतील, हे या ठिकाणी देण्याचा या मागचा हेतू आहे. त्यांनी बालकृष्ण महाराज दिघे साहेब, सर्व वारकरी बंधू भगिनी, या कार्यक्रमाचे संयोजक आमच्या लाडक्या ताई राजगुरुताई, अमोलजी, कुणालजी, नगरसेवक अविनाशजी, या ठिकाणी बसलेले आमचे जमशेदभाई, सर्व डॉक्टर मंडळी, सन्माननीय व्यासपीठ, बंधू आणि बहिणी, बुद्धवासी दयाराम राजगुरू यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि माऊलीचं आगमन पुण्यामध्ये झालेलं आहे, हा अत्यंत चांगला दिवस शोधून या ठिकाणी वारकरी बंधू भगिनींचं ह्या ठिकाणी आरोग्य शिबिर भरवलेलं आहे. एका चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व या ठिकाणी जमलो आहोत. दयाराम राजगुरू ज्यांच्या नावामध्ये दया आहे, त्यांनी आयुष्यभर ताडेवाला झोपडपट्टी असेल, पुण्याच्या अनेक झोपडपट्ट्यामध्ये त्यांनी गोरगरिबांची सेवा केलेली आहे, आम्ही डोळ्यांनी पाहिलेली आहे. आमच्या बरोबर महानगरपालिकेत त्यांनी काम केलेलं आहे. मनुष्य हा विकासा केंद्रबिंदू समजून सातत्याने तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा हे न पाहता अडचणीमध्ये असलेल्या व्यक्तीला आपल्या नावाप्रमाणे सर्वांना दया करून त्यांना मदत करणारे दयाराम राजगुरू पुण्यामध्ये त्यांचा फार मोठा लौकिक होता. आज त्यांची जयंती आहे. आपल्याला माहिती की व्यक्ती गेल्यावरती त्याची आठवण फार कमी लोक करतात, परंतु त्यांच्या पत्नी असतील, त्यांची मुलं असतील, आपल्या वडिलांचा विचाराचा वारसा घेऊन ते दोन्ही मुलं आणि त्यांची पत्नी आमच्या ताई राजगुरुताई, त्या त्यांच्या पावलावर पाव ठेवून त्यांच्याच कार्याची त्यांनी सातत्याने या ताडेवाला भागामध्ये असेल, पुणे शहरामध्ये असेल, त्यांनी कामाची अविरत सेवा सुरू केलेली आहे.
आणि म्हणून ह्या कुटुंबाचं मी मनापासून आभार मानतो. आपल्या पतीची स्फूर्ती, आपल्या वडिलांची स्फूर्ती समाजामध्ये सतत ठेवत राहावी, त्याकरता या कार्यक्रमातनं ते या ठिकाणी जयंत्या पुण्यतिथ्या साजरे करत असतात. त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी आज आदरणीय बाळकृष्ण महाराज दिघे साहेब या ठिकाणी आले. त्यांच्या दिंडीचं मी मनापासून स्वागत करतो. अविनाशने सांगितल्याप्रमाणे आपला पंढरपूर पर्यंतचा प्रवास हा अत्यंत सुखाचा आणि आरोग्यदायी जावो. पुण्यामध्ये सर्व मंगलमय वातावरण झालेलं आहे, सर्व माऊलीमय, महाराज आणि माऊलीमयचं वातावरण संपूर्ण भागामध्ये असल्यामुळे या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती की पुणे शहरामध्ये माऊलींचं आणि महाराजांचं त्या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ माऊली यांचं भवानीपेठमध्ये, नानापेठमध्ये त्या ठिकाणी प्रस्थान असतं. संपूर्ण पुणेकर त्या ठिकाणी येतात. म्हणून आमचा जो भाग आहे माऊलीमय झालेला आहे. अविनाशी सांगितल्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून आमच्या पूर्वजापासून त्या ठिकाणी आम्ही माऊलीची, वारकऱ्यांची सगळी सेवा करत असतो. आणि पालखी बरोबर भवानीपेठ पासून तर आम्ही त्या ठिकाणी पर्यंत गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पायी चालत जाऊन आम्हाला त्या संपूर्ण पालखीचा आनंद लुटता येतो. आणि भक्तिमय संपूर्ण वातावरणामध्ये आम्ही सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्ते मोठ्या त्या ठिकाणी आनंदाने आम्हाला तो सर्व सोहळा पाहायला मिळतो. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रामाई, माता भीमाई सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज संत ज्ञानेश्वर महाराज प्रसन्न, श्री ज्ञानेश्वर महाराज प्रसन्न, श्री रामकृष्ण हरी, आज सगळ्यांना माऊलींना नमस्कार करते. आज हा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आता ज्यांनी मार्गदर्शन केलेले आमचे लाडके गृहराज्यमंत्री आदरणीय रमेशदादा बागवेजी, तसेच माझ्या सभागृहातील माजी नगरसेवक अविनाश बागवेजी, तसेच सर्व डॉक्टरगण आणि ह्या पालखीचे मुख्य बाळकृष्ण दिघे महाराजजी, तसेच आमचे नायडूतले कोळेकर आणि इथे जमलेले सर्व डॉक्टर आणि डॉक्टरांनी आणि माझे मुलं आमोन आणि कुणाल, जमसू शेख असेल, प्रताप शिर्के असतील, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलंच आहे. परंतु या वर्षी आज 24 वर्ष पालखीचा हा उपक्रम इथे राबवला जात आहे आणि आपल्या ताडीवाला रोडला देखील 26 वर्ष झाले हे पालखीचं आपण स्वागत करत आहोत. जर ह्या वेळेस नानांनी ठरवलं होतं की इथे समाज मंदिर बांधण्यात यावं आणि गोरगरिबांची सेवा करण्यात यावी, म्हणून आपण त्या गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आपण हा उपलब्ध करून दिलेला आहे. इथे जर लग्न म्हणा, कोणाचे वाढदिवस म्हणा, वेगवेगळे उपक्रम इथं म्हणजे केले जातात. आणि आज पालखी सुद्धा आणि 1 जुलै नानांचा वाढदिवस म्हणून आम्ही म्हणलो की आम्ही प्रत्येक वेळेस पुरस्कार देऊन कार्यक्रम साजरा करत असतो. आणि त्यावेळेस आता असं ठरवलं होतं की यावेळेस 1 तारीख नानांचा वाढदिवस येतो आणि पालखी पण अनेशा आलेली आहे, म्हणून आपण आरोग्य शिबिर या कार्यक्रमामध्ये राबूया. म्हणून मी सर्वांचं आभार मानते की आपण या पालखीमध्ये जे आरोग्य शिबिर घेतलेले त्यांनी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, कारण पुढे आपल्याला प्रवास करायचा आहे आणि आपली तब्येत चांगली असली तर आपल्याला म्हणजे स्मृती येईल चालण्यासाठी. म्हणून आज आपण दंत म्हणजे दाताचे डॉक्टर पण आहेत, आरोग्याचे डॉक्टर आहेत, कुणाला सर्दी खोकला काही असेल तर सर्व आपल्या तपासण्या केल्या जातील. म्हणून आपण त्याचा लाभ घ्यावा आणि आपण सर्वजण इथे सकाळपासून थांबलेले आहेत. आज नानांना पण आपला 20 वर्ष झाले जाऊ, पण हा त्यांचा उपक्रम आपण चालू ठेवलेला आहे. आणि महाराज म्हटले की आता आमच्याकडे जास्त
वारकरी आलेले आहेत, पण त्याचा विचार तुम्ही काही करू नका. तुम्हाला पुढच्या वर्षी डबल मधला आपला बांधलेलंच आहे, त्याच्यात आपण राहण्याची व्यवस्था करू. त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. याच्यापेक्षाही जास्त वारकरी आले तरी आपण त्याची व्यवस्था आपण करूया. आणि आपण सर्वजण आलात आणि का म्हणतो आपल्या या छोट्याशा कार्यक्रमाला दादांनी हाजरी लावली, अविनाशनी हाजरी लावली आणि सर्वजण आपण उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानते. ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी पायी वारी पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पालखी सोहळा या ठिकाणी निमित्तानं आदरणीय गुरुवर्य बाळकृष्ण महाराज यांच्या दिघे रामगड संस्थान गणेशवाडी यांच्या मार्गदर्शनानं संस्थांच्या वतीने सन्मान होता. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करू. त्याचप्रमाणे अविनाश दादा भागवे यांचंही हे सन्मान करतात, म्हणजे पुढल्या वर्षी वारकरी वाढले तरी दादा जबाबदारी सेवा करायची, त्यांची माऊली करणार आहे. माझी गृहराज्यमंत्री आहे, आमदार काय. त्यानंतर कुणाल भाऊंचा सन्मान या ठिकाणी बाळकृष्ण महाराज दिघेजी डॉक्टर साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि हे डॉक्टर खूप प्रसिद्ध डॉक्टर आहेत, सरकारी कामाचं बोजा सगळं घेणार आहे, त्यामुळे नायडू हॉस्पिटलमध्ये नेहमी त्यांची सेवा असायची. आपल्या सुनील भट यांचा सन्मान आहे. कार्यक्रमाला जात असताना अनेक ठिकाणी मी अनुभव घेतो, तर हा अनुभव वेगळाच आहे. माऊलीची सेवा जेवढी करू तेवढं कमी आहे, ते महत्वाचं आहे. त्या ठिकाणी कुणाल भाऊ राजगुरूसाठी एकदा जोरदार. खरंच ते कार्याच्या शुभेच्छा आणि त्यांचं भाषण एक नंबर असतं. इंग्लिश मिडियमचा मुलगा आहे, त्यामुळे मराठी थोडं आता आता चांगली जमायला लागली. जमसूबाई तुमचाही सन्मान या ठिकाणी. आमचं कशाला, आम्ही प्रत्येक ठिकाणी बोलवल्यावर जातो. धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी. त्यामुळे खरं पाहता मी निवेदनाचं काम करत असतो. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला फार मोठे जातो किंवा छोटेही जातो, पण काकूंचा कार्यक्रम फोन आला इकडे या म्हणून मी लगेच तिथला कार्यक्रम सोडून इथे आलो. अमोल भाऊ राजगुरू यांचा कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर पहा ना किती भाग्य उजळलंय. वडिलांच्या वाढदिवसा दिवशी तुमचा सन्मान होत आहे, त्यांच्या मागे म्हणजे रक्ताला रक्त आणि रक्ताचा सन्मान आहे आणि त्या विचाराचा सन्मान आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. अविनाश दादा बघा, बापाची पुण्य किती मोठी असते. आता प्रत्येक डॉक्टरांचं नाव मला माहित नाही, नर्सेस असतील, डॉक्टर असतील, ब्रदर सिस्टर असतील, त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मावशी, जेवढे तुम्ही वारीला आलेत ना आपल्या लेकरा बाळांचं प्रपंच सोडून, तुमचा अभिमान वाटतोय मला. 15 दिवस चालायचा आहे. फक्त आता सारखे फोन करायचे नाही, विचार फोनचा घरचा डोक्यात घ्यायचा नाही. आता माऊलीचा विचार, काळ बदललाय, वेळ बदलले, आता फोन मुळे सगळं घरचं कळत आहे, परंतु विचार बाजूला ठेवा. ही कात्री यासाठी लागते का? एक थांबा आपण ना ते मी द्या तुम्हाला पीसेस करतो.
ते मोठ्या बाटलीमध्ये उठून घ्या. कुणाला पाणी प्यायचं का ते बघा. मला पण ते पाणी प्यायला. माऊली दिसणार आहे तुमच्या काय झालं? मीटिंग मास्तर साईडला बघ. हां हो मास्तर जियाला बोलो. जिया पाणी आज जा घरी जा तिथे जाऊ इकडे. एक मिनिट जरा थांबा ना. असं वाढू कडे नका येऊ. इकडनं सगळं त्या बाजूने ह्याला असं एका बाजूने केलं तर होईल. असं इकडनं आलं ना तर मन नाही होणार. हा थांबा 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 थांबा. ठेवून टाका. चला 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 हो या चला. मिरच्या घ्या तिकडनं.
हॉस्पिटल वाईज ना मग ते टाकलं जेवणाच्या अगोदर आता जेवण करायचं कॉर्पोरेशनचे लोक आहेत ना सगळे औषध वगैरे हो नाव काय सांगितलं तुमचं? हा झालं तुमचं. गायाबाई कुंडली कमला विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनंद महाराज की जय. बसा. आता महाराजांचे संतपूजन होत आहे. मला वाटतं भाताची बरीच वाढ झाली काय पण नुसता भातावाडी वाढवा पडत म्हणजे परम सुख आहे माहिती आहे का हे. ऐका आपले आचार्य मंडळी दोन तिथं वपन चव्हाणी इकडे या गंगामामानी इकडे या.